येणार सूरज नाहीये. तुम्हाला अन्यथा थोडंसं थांबवते कारण बच्चू कडू स्वतः आपल्या सोबत बोलण्यासाठी सध्या जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी नमस्कार, एबीपी माझावरती आपलं स्वागत आहे. खरं तर 9 वाजता शिंदेंनी आपल्याला भेटीसाठी बोलावल्याचं कळतंय. आपल्याला उमेदवारी मिळणार का आणि तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का? हा, मला माझ्या तर सध्या फोन आलेला आहे. मी 9 वाजता 9 ते 10 वाजता जातो. अजून काय निश्चित झालेलं मला काही समजत नाही आहे. पण आता अर्ज आम्ही शिवसेनेतूनच भरू, प्रहार संघटना कायम ठेवू. बरं, परंतु शिवसेनेकडून बच्चू कडूजी अशी अट ठेवण्यात आलेली होती की आपली संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन करावी तर तुम्हाला परिषदेची उमेदवारी दिली जाईल. मग आता या संदर्भामध्ये आपली भूमिका काय असेल? आता मी जर शिवसेनेतून अर्ज भरला तर प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून काम करणार. बरं, कडूजी आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत. ते तुमच्याशी बातचीत करू इच्छितात. सूरज, ओव्हर टू यू. बच्चू कडूजी, एक तर प्रहार संघटना आहे आणि ती शिवसेनेच्या अखत्यारीत चालणार, ज्यामुळे जवळपास तुमचा शिवसेनेतला प्रवेश हा निश्चित आहे आणि 9 वाजता देखील तुम्हाला बोलवल्याचं कळतंय, पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय. कितपत खरं? तर अजून मला काही माहित नाही नेमकं काय. आता तुमच्याकडूनच मी ऐकतोय. अच्छा बच्चू कडूजी, दुसरं म्हणजे पूर्णतः शिवसेना आणि तुमची नाळ जर आपण पाहिलं तर तुम्ही तितकेच आग्रही आहात, मात्र पक्षात आल्यानंतर कुठेतरी सौम्यतेची गोष्टी या कराव्या लागतील. कारण आपली अनेक आंदोलनं पाहिली तर या संदर्भात ते त्यावेळी तुमचा स्वतःची संघटना होती, मात्र आता इथे मुख्य नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल तुम्हाला. त्याकडे कसं पाहता नेमकं? त्याशा काय अटी वगैरे ठेवण्यात आलेल्या आहेत का तुमच्याकडे? हिंदुस्थानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर दिव्यांग, शेतकरी, वंचित घटकासाठी बच्चू कडू आहे तसाच राहील. यात काही बदल होणार नाही अर्थात, पण त्या संदर्भात तुमच्या आंदोलनाची जी भूमिका असते किंवा जे आंदोलनं असतात ही फारच आक्रमक असतात. शिवसेनेची देखील ती स्टाईल आहे, मात्र पक्षात आल्यानंतर काही अटी या ठेवल्या गेलेल्या आहेत का तुमच्या समोर? असं काही झालंय का भेटी दरम्यान? शेतकरी, मजूर आणि दिव्यांगासाठी काय अटी राहणार आहे? आणि त्याच्याशिवाय आमच्याजवळ आहे तरी काय? हा, माझं काय मत आहे, आमचं आयुष्य जर आम्ही त्या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगासाठी खर्च करणार आहोत तर त्याच्या अटीचा काय विषय काय? बरं. बच्चू कडूजी, इथे उपमुख्यमंत्री किंवा शिवसेनेचे मुख्य नेते यांनी ज्या पद्धतीने आपल्याला फोन करून बोलवलेलं आहे, तर तुम्ही त्यांच्या भेटीसाठी जाणार आहात का? आणि नेमकं त्यांचं जी प्रस्ताव आहे तो मान्य करणार आहात का? अजून निश्चित नाही आहे. मी आताच खर तर तुमच्याशी पहिल्यांदा बोलतोय. मला तुम्ही एकदम फोन करून मला जे माहिती नाही आहे ते सगळं सांगत आहे. तर मला असं वाटतं का मला सगळं माहिती घेऊ द्या ना, मग मी सांगतोय काय आहे तर नेमकं. काल 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 रात्रीच आपली उपमुख्यमंत्र्यांसोबत देखील भेट झाली असल्याचं कळतंय नंदनवनवरती. नाही, तरी ते सूत्र असेल तुमचे, सूत्राकडची माहिती असेल कदाचित. अच्छा, बरं. मात्र 9 वाजता तुम्हाला बोलवण्यात आल्याचं तुम्ही देखील म्हटलं, मग तुम्ही भेटीसाठी येणार आहात की कसं? नाही, आता फोन आला तर पाहू ना काय म्हणते ते. तर त्यांचा काही फोन आला तर बघू. बरं बरं. पण फोन आला तर नक्की जाणार तुम्ही भेटायला त्यांना? काय आता ते त्याच्याबाबत आहे काय तर विचारून जावं लागेल ना, काय म्हणणं आहे काय नाही. बरोबर बरोबर. आकांक्षा, तर या ठिकाणी बच्चू कडूजी होतेच आपल्यासोबत, मात्र दुसरीकडे बच्चू कडूजी, एक शेवटचा प्रश्न आहे माझ्याकडे. काल देखील या संदर्भात बैठका झालेल्या आहे शिवसेनेत. आपल्या नावाला विरोध होतोय कारण आपण प्रहार संघटनेकडून आहात आणि जर का पक्षात तुम्ही आलात तरच तुम्हाला ती उमेदवारी द्यावी अशी देखील एक मानसिकता पक्षामध्ये आहे. त्याकडे कसं पाहता? पाहू, आता चर्चा तर होऊ द्या ना, काय म्हणते, कसा पक्ष प्रवेश काय आहे सगळं पाहून ठरवू. याआधी चर्चा झालीच नाहीये का? कारण अनेक शिवसेनेचे नेते म्हटलेले आहेत की बच्चू कडू यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे, भेटीगाठी सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत.
नाही, असं फेस टू फेस काही झालं नाही. तर माहित पडतं. आता तुम्ही म्हणताय अजून फोन आला हा. नाही, पाहतो. हं. पण याआधी देखील तुमचे आणि एकनाथ शिंदेचे संबंध खरं तर खूप जवळचे, मैत्रीचे आणि चांगले राहिलेले आहेत. मागे देखील उठावाच्या वेळी आपण एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी मदत केली होती. आता आपण जरी आमदार नसला तरी कुठेतरी शिंदेंनी एक हात मैत्रीचा पुढे केलेला आहे. आपल्याला देखील तिकडे बळकटी मिळू शकते यामुळे. याचा विचार नाही का करत आहात? बडकटी कसं आहे, जे काही आहे, मला एकट्याला बडकटी भेटून काय फायदा आहे का? आम्ही आमचे जे उद्देश आहे ते बरं. शेवटपर्यंत त्या वंचित घटकासाठी आहे, लक्षात घ्या. आम्हाला मजबूतीची गरज नाही आहे. हा. व्यक्तिगत बच्चू कडूला काय मजबूतीची गरज आहे? 20 वर्ष राजकारणात गेले आणि स्वतःच्या ताकदीवर गेले. आम्ही जे आता जे काही करू ते सर्व काही शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी करू. जर शिवसेनेसारखी ताकद जर आम्हाला या सगळ्या प्रश्नासाठी भेटली तर त्याचा आनंद आहे ना. बरोबर. बच्चू कडूजी, नेमका हाच एक दोघांमधला धागा आहे, एकनाथ शिंदे आणि तुमच्यामधला, की दोघांनाही लोक ही खूप महत्वाची आहेत, त्यांचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. माझा सहकारी वेदांत नेब हा देखील आहे, त्याला देखील काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. वेदांत. बच्चू भाऊ, प्रहार संघटना ही म्हणजे राहणार का, किंवा मग जर पक्ष विलीन करायचा जर जी काही चर्चा चालू आहे, पक्ष विलीन केल्यानंतर सगळे तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक होणार आणि मग प्रहार संघटना वेगळी राहणार, असा काही निर्णय झालाय का? वेदांत म्हणून